नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलो एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ आहे एक प्रेरणादायी। तर त्या व्हिडिओपासून आपल्याला यशाचे शिखर कसे गाठायचं हे आपल्याला तात्काळ समजून जाईल। तर मित्रांनो, एक पंचायत भरलेली होती। त्या पंचायतीमध्ये असा एक आदेश देण्यात आलेला होता की प्रत्येक पंचायतीमधून एक घोडा घेऊन यायचा। तर एका पंचायतीजवळ घोडा नव्हता, तर त्या पंचायतीच्या सरपंचाने सांगितलं की गावामधून घोडा घेऊन या, परंतु त्या ठिकाणी त्या गावामध्ये एकही घोडा नव्हता। तर तो घोडा नसल्यामुळे पंचायतीच्या लोकांनी सांगितलं की सरपंच साहेब, आपल्या गावामध्ये तर एकही घोडा नाही। तेव्हा सरपंचाने सांगितलं घोडा नाही, अरे बापरे, मग एक काम करा, गाढवा असेल तर गाढवा घेऊन या। तर त्यावेळी मग सगळ्यांनी गाढवांना बघण्यासाठी, गाढवाचा शोध घेण्यासाठी त्या गावामध्ये गेले। गावामध्ये गाढवं होते, गाढवामध्ये सगळ्यामध्ये गोंधळ उडून गेलेला होता की घोड्याच्या रेसमध्ये गाढवाला घेऊन जाणार। त्याच्यापैकी एक गाढव हा चांगला धष्टपुष्ट होता। मग त्या लोकांनी त्या गाढवाला उचललं आणि त्या मैदानामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला। गाढवाला प्रश्न पडला की मला हे कुठे घेऊन जात आहेत। तर गाढवाने विचार केला की बाबा त्या घोड्याच्या रेसमध्ये याला घेऊन जायचं आहे। मग गाढवानं म्हटलं की बाबा मला मारून टाकाल की काय, मी घोड्याच्या रेसमध्ये मी कसा जाऊ शकेल। त्यावेळी सरपंच सांगितलं की आपल्या गावाच्या टीमचा सहभाग आहे, आपल्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे। तेव्हा गाढवाला त्याने 2 दिवसामध्ये चांगला सराव देऊन चांगलं त्याला मजबूत केलं, तयार केलं। गाढव हा मैदानामध्ये उतरला। गाढवाच्या उजव्या बाजूला घोडे बघितलं, अरे बापरे, एवढे घोडे, आता कसं पळायचं। डाव्या बाजूला बघितलं, एवढे घोडे, आता कसं पळायचं। तरी पण मग त्याने पळण्याचा विचार केला आणि तो घोड्याकडे बघून लटालटा कापू लागला। एवढं बघताच की आता व्हिसल वाजणार, शिटी वाजणार, वाजण्याच्या 5 सेकंदाच्या पूर्वी सरपंच हा त्या गाढवाजवळ आला। गाढवाची शेपटी उचलली आणि त्याच्या खाली अर्धा किलो मिरची टाकून दिली। जशी मिरची टाकली, मित्रांनो विचार करायची गोष्ट आहे, त्या स्पर्धेचा रिझल्ट इतका आला की गाढव हा पहिल्या क्रमांकावर पारितोषिक मिळवलं। एवढं गाढव कधी रुकलंच नाही, कधी थांबलंच नाही, कोणाला आवरलंच नाही। शेवटी 5 महिने गाढव पळतच राहिलं। 5 महिन्यामध्ये 5 स्पर्धा गाढवाने जिंकल्या। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मित्रांनो, की आपली बर्निंग डिझायर जर असेल, आपल्या स्वप्नाची आग जर आपल्याला असेल, तर आपल्याला प्रथम क्रमांक मिळवायला कोणी रोखू शकणार नाही। गाढव घोड्याच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक येऊ शकते। आपण तर माणूस आहोत, आपण काहीही करू शकतो, फक्त बर्निंग हे डिझायर असली पाहिजे। बर्निंग डिझायर असल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येणार नाही। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।